तर अजून बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेज, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 30 बघणार आहे. बघूया फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते. शबना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन द एक्झाम अँड व्हॉट इज द पर्सेंटेज शी स्कोर. काय सांगितलं आपल्याला की शबाना नावाची जी मुलगी आहे, ठीक आहे, तर तिला 800 पैकी टोटल मार्क्स आपण खाली लिहितो, ठीक आहे. 800 पैकी सांगितलं आपल्याला की 736 मार्क्स आहे. तर आपल्याला काय करायचं, तर याचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं की किती येणार आहे. ओके, तर फर्स्ट काय गिवन आपल्याला, तर टोटल मार्क्स ऑफ द एक्झाम किती आहे, तर आपल्याला 800 मार्क्स दिलेले आहेत. एक्झाममध्ये किती आहे तिला टोटल मार्क्सचं 800 दिलेले आहेत. त्यानंतर मार्क्स स्कोर्ड बाय शबाना किती आहे, तर हे 736 मार्क्स दिले त्याला, ठीक आहे. आता ही जी आपण पर्सेंटेजची व्हॅल्यू आहे, ओके, ते आपण पूर्ण काय पकडतो 100% असं म्हणतो त्याला, बरोबर आहे. आता फक्त याला काय करायचं आपल्याला की याला अजून केलं आपण ए, ओके, म्हणजे तिला A% असं भेटलेलं आहे, म्हणजे आपण केलं आपण त्याला 100, बरोबर. मग आता इथे काय इक्वल टू 736 लिहिले आपण. टोटल मार्क्स किती आपले, तर 800 पैकी किती भेटले तिला 736 भेटलं. आता हे तर आपल्याला माहीत नाही किती आहे म्हणून त्याला अजून केलं आपण एने किंवा एक्स लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मग आता ज्या वेळेला आपण पर्सेंटेज फाइंड आउट करायचा आहे म्हणून आपण त्याला घेतो ए अपॉन असं घेतलं आपण, ते 100 मल्टीप्लाइड बाय सुद्धा काय करणार, तर आपण त्याला 100 करणार. बघा कसं करायचं आपल्याला, ए अपॉन 100च केलेलं आहे, मल्टीप्लाइड बाय परत आपल्याला काय करायचं 100 करायचं, बरोबर. आता ऑलरेडी 0 0 कॅन्सल, परत 0 0 कॅन्सल, इक्वल टू ही दुसरी जी व्हॅल्यू आपली आहे 736 अपॉन घेतलं आपण इथे 800 मल्टीप्लाइड बाय केलं आपण त्याला 100. ओके, आता इथे सिम्पली काय करायचं आपल्याला, तर इथे करू आपण याला थोडं रेसिप्रोकलमध्ये. ओके, म्हणजे व्हॅल्यू काय येईल तर आपली इथली म्हणजे 736 मल्टीप्लाय करू आपण त्याला 100. व्हॅल्यू काय आपली 736 मल्टीप्लाइड बाय 100, ओके, अपॉन 800 अशी व्हॅल्यू घेतली. आता इथे जरी कॅन्सल केले असतं तरी चाललं असतं, एक स्टेप थोडी जास्त दिलेली आहे. इथे समजा सेम प्रोसेस आहे, 0 0 तर कॅन्सल करायचं आपल्याला याच्यातले. म्हणजे आपण काय करूया लास्टला, तर 8 डिवायडेड बाय करणार आहे 736. ओके, आता 7च्या ॲडमध्ये 73 तर येत नाही आपला, मग त्यापेक्षा लहान संख्या कोणती येतं, तर 8 9 किती येतो आपला, तर तो येतो 72. म्हणजे 3मधून 2 गेला, आपला आन्सर आता 1, 6 येईल आपल्या इथे खाली. ओके, म्हणजे 8च्या ॲडमध्ये आपला 16 येतो, 8 2 16, बरोबर आहे. 8 2 आपला 16 आला, म्हणजे आपला आन्सर किती आला, तर ते आलेलं आहे 92%. म्हणजे शबाना स्कोर 92% मार्क्स, म्हणजे तिला 92% मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. देअर आर 500 स्टुडंट इन द स्कूल इन अ Dahihanda village. If 350 of them can be a swim, and what percentage of them can be a swim and what percent of cannot be. काय सांगितलं आपल्याला की असं अजून करायचं आपल्याला की एखाद्या स्कूलची ट्रिप गेलेली आहे कुठे, वॉटर पार्कमध्ये, ठीक आहे. तिथे स्विमिंग टँक वगैरे राहतात. ओके, टोटल स्टुडंट किती गेले, तो 500 असे घेतलेले. ओके, त्यातले 500 पैकी फक्त 315 मुलांना काय येते, तर स्विमिंग येते म्हणते. आणि आता आपल्याला याच्यात काय काय फाइंड आउट करायचं, तर 350 म्हणजे 350 ज्यांना स्विमिंग येते कितीपैकी, तर 500 पैकी. ओके, म्हणजे 500 आउट ऑफ किती आलं, तर आपल्याला 350 असं अज्युम करू आपण त्याला. ओके, आता याच्यातले 500मधले, आता हे तर आपण फर्स्ट व्हॅल्यू घेतलेले की यांना येते, म्हणजे याच्यातले बाकी किती राहिले, तर ते जे स्टुडंट राहिले बाकी ते काय येतील, तर आपले ज्यांना स्विमिंग येत नाही, म्हणजे कोणते, तर कॅन नॉट स्विमवाले, तर त्यांचेसुद्धा पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, बघा काय ना, तर गिवनमध्ये टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट इन द स्कूल किती आहे आपले, टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट आहे 500. नंतर आहे कॅन स्विम, किती मुलं स्विम करू शकते, म्हणजे तो 350 स्विम करू शकतात. इथे सुद्धा आपण काय A% घेतला किंवा X% घेतलं तरी चालतं आपल्याला. ओके, मग आता जसं आपण पहिल्या याच्यात केलं आहे, मी इथं एक्स पकडू, चला एक्स आपण घेतलं आहे 100 इक्वल टू किती पर्सेंट मुलांना येते, मल्टीप्लाइड करूया 100 इक्वल टू किती पर्सेंट मुलांना आपल्याला स्विमिंग येते, तर 350 मुलांना स्विमिंग येते कितीपैकी, तर 500 पैकी. मल्टीप्लाइड बाय सुद्धा येतील आपला 100. इथले 0 0 कॅन्सल. ओके, म्हणजे फक्त इथं व्हॅल्यू किती राहील, तर X अजून करायचं आपल्याला किंवा A अजून करा इक्वल टू. आता इथे 315 मल्टीप्लाइड बाय करूया 100 अपॉन 500, 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल. व्हॅल्यू किती राहिली आहे, तर 315 डिवायडेड बाय 5. तर इथे किती येणार आपला 5 1 5
5 7 जार 35. म्हणजे इथे आपला 70% मुलं काय येतात ज्यांना स्विमिंग येते. ओके, म्हणजे पर्सेंट ऑफ स्टुडंट किती आलं तर आपला हा आला 70% मुलांना काय येतं स्विमिंग येणार आहेत. आता पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कॅन नॉट स्विम, परत आपण त्याला काय केलं तर 100% स्टुडंट पकडलं आणि त्यातून काय केलं तर मायनस पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कॅन स्विम, म्हणजे जी मुलं स्विम करू शकतात ते किती तर आपले 70% आहेत. मग आता 100मधून 70 गेला आपला आन्सर किती येणार तर 30% मुलं आहेत की ज्यांना स्विमिंग येत नाही. आता आपल्या इथं टोटल मुलं किती आहेत ते नाही विचारले आपल्याला, फक्त पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू विचारली होती की किती पर्सेंट आहे. जर आपल्याला म्हटलं असतं की किती मुलं आहेत तर ते आपल्याला काढता आलं. कसे तर सिम्पली केलं असतं आपण 500 मायनस 350, इथे 0, इथे 5, इथे आपला 150, म्हणजे 150 मुलं काय तर ज्यांना स्विमिंग येत नाही हे झाले. एक्स अपॉन आपण व्हॅल्यू घेतलेली आहे की समजा 1950 ॲज इट इज, मल्टिप्लायसुद्धा 1950. आता हे तर दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल होतं, म्हणजे इथं आपला एक्स आला इक्वल टू, आता हे जे पर्सेंटेजमधले आहेत ते काढायचे तर 75/1950 मल्टिप्लाइड बाय ते 75 अपॉन घेतले आपण 100 मल्टिप्लाइड बाय करणं 1950. मग आता 10 कॅन्सल, परत 10 परत 0 कॅन्सल, म्हणजे व्हॅल्यू किती राहिली आपली तरी दिलेली आहे 75 मल्टिप्लाइड बाय 195. आता ह्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे इथं आपला एक्स ॲज इट इज राहणार आहे, तर आपण जर याला मल्टिप्लाय केलं आपला आन्सर किती येते 14625 स्क्वेअर मीटर. काय येते तर 14625 स्क्वेअर मीटर. काय येते तर प्लांटेड जॉर आपला येते, तर हे प्लांटेड जॉर आपला आन्सर इथे येते. तर हे काय तर प्रकाश प्लांटेड किती येणार तर 14,625 काय केलं तर त्यांनी जॉर केवढ्या याच्यात लावलेली होते. क्वेश्चन नंबर 4 बघा. सोहम रिसीव अ 40% मेसेज ऑन द हिज बर्थडेज. Of these, a 90% were a birthday greetings, and how many other message did he get beside the greeting? आता आपल्याला ग्रीटिंगची संख्या बघायची किती आहे म्हणते तर की टेक्स्ट मॅसेज बघा किंवा व्हॉट्सअपवर म्हणा, आणि काही म्हणते त्याला ग्रीटिंग आलेलं असं म्हणणं. बघा टोटल मेसेज रिसीव्ह बाय सोहम किती आले तर टोटल आले 40 मेसेजेस. पर्सेंटेज ऑफ मेसेज रिसीव्ह बाय अ बर्थडे ग्रीटिंगचे किती आले तर त्याला 90% मेसेज आले होते. सपोज अ सोहम गॉट नंबर ऑफ बर्थडे ग्रीटिंग्स, माहीत नाही आपल्याला. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं ना, म्हणून आपण त्याला एक्स अज्युम करू की 14 टोटल नंबर्स ऑफ हे आलेले आहेत ग्रीटिंग्स मल्टिप्लाय बाय 14 इक्वल टू 90% म्हटलं म्हणून त्याला 90 अपॉन केला आपण 100%चे काढलं म्हणजे 100 येते. परत मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला कशा नाही तर करणार आहे 14, 10 कॅन्सल, परत 0 आणि 0 कॅन्सल, म्हणजे इथं राहिलेली व्हॅल्यू काय तर आपलं 9 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती येते तर 36. म्हणजे 36 मेसेजेस काय आले तर त्याला अ नंबर ऑफ मेसेजेस रिसीव्ह ऑफ द इमेज ऑफ बर्थडे ग्रीटिंग, म्हणजे 36 काय आले तर त्याला बर्थडे ग्रीटिंग आलेले आहेत. आणि आता बाकीचे जे टेक्स्ट मेसेज आहेत ते बघायचं आपल्याला, तर काय येणार टोटल मेसेज रिसीव्ह बाय अ टोटल नंबर्स ऑफ बर्थडे ग्रीटिंग किती आहे, टोटल नंबर्स ऑफ मेसेज आपले 14 आहे, ग्रीटिंग किती आलं तर त्याला 36, तर सिम्पली आपला आन्सर किती येणार तर ते येणार आहे 4. म्हणजे काय तर द नंबर ऑफ मेसेजेस रिसीव्ह बाय अ बर्थडे ग्रीटिंग इज किती आलं तर आपला 4 आलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 5 बघा. ऑफ द 5,675 पीपल इन विलेज आणि 5,448 आर अ लिटरेट, अँड व्हॉट इज द पर्सेंट ऑफ लिटरेसी इन द विलेज. शिकलेले लोक किती आहे म्हणते तर आपल्याला टोटल लोक किती सांगितले तर 5,675 एवढी लोक सांगितली आहे. त्यातली शिकलेली किती आहे म्हणते तर आपल्याला सांगितलेली आहे की 5,448 ही लोक काय तर आपल्याला शिकलेले म्हणते. आता आपल्याला बघायचं आहे की हे शिकलेले लोकांचं पर्सेंटेज किती आहे. ओके, तर गिवन काय ना आता नंबर ऑफ पीपल्स इन विलेज 5,675 टोटल नंबर्स ऑफ पीपल. त्यानंतर किती लोक शिकले आहे तर 5,448. बघा आता आपल्याला एचं पर्सेंट म्हणजे एक्स पर्सेंट पकडू आपण, किती आहे माहिती नाही आपल्याला, म्हणून केला एक्स अपॉन 100 इक्वल टू 5,448 आणि त्याला डिवाइड केलं तर आपण तर सिम्पली तर 5,675 पकडलं. सिम्पल तेच करणार आहे आपण 100 मल्टिप्लाइड बाय करा 100, 20 कॅन्सल इक्वल टू ही जी व्हॅल्यू आपली इथे किती तर 448 डिवायडेड बाय किती करणार 5,675 मल्टिप्लाइड बाय नाही ते 100. ओके, आता इथे व्हॅल्यू आपल्याला काय करते सिम्पली तर या दोघांचं करून टाका मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5,448
आणि इथे देवा 2 0 सरळ सरळ. इथे व्हॅल्यू येणार आपली 5 6 7 5. ओके, काय करा की याची डिव्हिजन करायची आपल्याला. खूप मोठी लेंदी आहे बट करावं लागेल. ओके, तर आपला आन्सर किती येतं इथे? तर सिम्पली ते येत आहे, ते येतं आपलं 96%. ओके, म्हणजे द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज इज 96%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द इलेक्शन 1080 of the 1200 women in Zambulgaon and cast their votes at will be 1360 of them 1700 in Vadgaon cast their in the village did the greater population of the women cast their votes. आता काय सांगितलं आपल्याला? 2 गावाची नावं दिलेली आहे. पहिलं आहे जांभूळगाव, दुसरं दिलं आपल्याला वडगाव. ठीक आहे, तर याच्यात लोक किती आहे म्हणते? 1200 किती सांगितलं तर महिला सांगितलेलं. इथल्या किती लोक महिलांनी वोट केल्यामध्ये तर 1080 महिलांनी वोट केल्यामध्ये. दुसरी जी व्हिलेज दिली आपल्याला वडगाव, त्यात 1700 आहेत मध्ये ठीक आहे, त्यात काय तर आपल्याला 1700 अशा महिला दिलेल्या आहेत. त्यापैकी फक्त 1360 महिलांनी काय तर वोट केल्यामध्ये. त्याला आपल्याला काय तर 2 पैकी कोणत्याचं जास्त पर्सेंटेज ते आपल्याला फाइंड आउट कर. 2 पैकी जास्त गावात कोणत्या महिलांनी पर्सेंटेज मी वोटिंग केलं हे बघायचं. आता टोटल नंबर्स ऑफ वुमेन इन जांभूळगाव किती आलं तर 1200 आणि टोटल नंबर्स ऑफ वुमेन इन जांभूळगाव किती आलं तर वोटेड इज 1080 दिलेलं आहे. पर्सेंट पकडला आपण म्हणजे एक्स आपण घेतले 100 मल्टिप्लाय सुद्धा 100 इक्वल टू 1080 कितीपैकी तर ते आपल्याला 1200पैकी 1080 महिलांनी काय केलं तर तो वोट केला. ओके, म्हणजे इथं 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल राहिलेली व्हॅल्यू घेतं 1080 डिवायडेड बाय करायचं आपल्याला त्याला 12. तर आपला आन्सर किती आलं तर इथं 90% महिलांनी काय केलं तर तिथं वोट केल्यामध्ये. म्हणजे इन द जांभूळगाव द पर्सेंटेज ऑफ वुमेन हू वोटेड इलेक्शन इज 90%. नंतर आहे टोटल नंबर्स ऑफ वुमेन इन वडगाव. आता वडगावमध्ये टोटल वुमेन्स घेतलं तर 1700 आहे म्हणते. वोट किती लोकांनी केलं? महिलांनी केलं तर 1360 महिलांनी केलेलं आहे. याची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हणून काय केलं तर एक्स अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 100 इक्वल टू 1360 भागेला करणार आहे 1700 आणि गुन्हेला करणार आपण 100. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल म्हणजे 1360 भागेला करणार आपण 17. तर आपला आन्सर किती येणार तर ते येणार आहे 80%. ओके, म्हणजे किती तर वडगाव पर्सेंटेज ऑफ द वुमेन वोटर इज 80%. म्हणजे सगळ्यात जास्त कोणी केलं तर ते जांभूळगावांनी केलं. त्यांचे पर्सेंटेज किती आहे तर 90% महिला आहेत त्याच्यात. आणि दुसरं जे आपलं गाव आहे ते वडगाव, त्याच्यात किती आहेत तर फक्त 80% महिलांनी काय तर